राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. MP अनुपपूर आणि अचलपूर चेचाई पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेला विषय आणि 8 दिवस झालेत घटनेला फक्त, पण फार भयानक. गावाचं नाव आहे बगाई. आता ही स्टोरी समजून घ्यायला एक बाई समजून घेतलं पाहिजे. आणि तुमचं नामचं सारखंच आहे. तुम्हाला सुद्धा मी थोडा वेगळ्या विषयावर समजा जर बनवला व्हिडिओ, बघा बळच 10,000 बघत आहेत, बळच नत कुथत. आणि ज्यामध्ये बाई आणि रंगारंगे 25,000 30,000. म्हणजे कसं आहे, आपलं ती चांगलं लोकांचं वाईट असं नाही. ही दुनियाच अशी तुम्हाला सांगतो. लोकांना फक्त खायला ठोकायला या असल्या गोष्टी आवडायला लागल्यात आता. कलियुग आहे, चरणसीमेवर आहे. सुधारायचं नाव कोण घ्यायचा, पण 100तून 1 जरी सुधारला ना, आईला आपलं सांगितलं कल्याण झालं बा, असा विषय. प्रयत्न करणं माझं काम आहे. चांगले वाईट ही दुनिया आहे एक जत्रा, 917. चलून द्या, फक्त कुत्रा लागून नका घेऊ, बाकी काहीच आमचं म्हणणं नाही. चल कितीही वासनांद बना, पण ताकद चुंगी तो देतो देणार ठेवा. ती राहिलं त्याची गॅरंटी नाही. न संपणारी वाटे स्त्री माझी, किती कट काढून काढून काढशील तू. काय लोक आहेत बो. एखाद्या संवेदनशील विषयावर बोललं की 3% पब्लिक कमी, आणि ठोकोठोके म्हणले की 25,000 30,000 50,000. काय धंदे लावली यार. लाज वाटून द्या, लाज स्वतःला. पुरुष असल्याची वाटून द्या, स्त्री असल्याची वाटून द्या. नालायक दुनिया निघाली. त्याच्यामुळे मा डोक्यात 1000 नंतर थांबाय. लोक डोक्याला ताण. कसं आहे, चांगल्या लोकांसाठी जीव दिवशी वाटतो, पण अशी वांगार भांगार सांगार आली ना साईडला की मग टाळ कालायचं काम होत. काय नाही बरोबर. ही घटना बरंच काही सांगून जाते. कशी जाते. पूनम 2 मुलं आहेत, आणि पूनम विधवा आहे. रोड ॲक्सिडेंटमध्ये तिचा नवऱ्याचा मृत्यू झालेला आहे. 4 वर्षाचे एक मुलगा, 6 वर्षाचे एक मुलगी. असं तिरंगी कुटुंब, गरीब कुटुंब. फक्त राहतं घर स्वतःच आहे. आणि गरिबीची तिचं आई वडील बी गरीब होते इकडे, पण ती विधवा असल्यामुळं बाई दुरीत होती. तिला मस्त वाटत होतं, शरीर मस्त बुक मागत होतं की पुरुष पाहिजे किंवा काय. ती दाबायची ताकद तिच्यात होती, ती बुक. कारण तिच्या डोक्यात सगळ्यात जास्त 2 जीव, जे लेकर त्याच्यावर लय जीव त्याच्या. म्हणजे बाई कशी दुरीत. मग ती सरपंचाकडे गेली गावच्या. म्हणली लहानपणापासून कधी रानात काम केलेलं नाही, मला काय ते होत नाही. 2 पोरं आहेत, त्यांच्या शिक्षणाचा खर्च आहे. तुम्ही काही करा, मला एक काम द्या. आणि काम कुठलं द्या. मी स्वयंपाक उत्तम करू शकते, ते नाही का शालेय पोषण आहार खिचडी बनवायचं, त्याचं कॉन्ट्रॅक्ट मला द्या. मला पोटाला मिळते. म्हणली 400-500 रुपये तुला मिळते ना, त्याच्यात काय हरकत नाही. देऊन टाकलं सरपंचाने. पण सरपंचांनी एक बी सांगितलं, मी सहकार्य करतो, पण मतदान मलाच बरं का. ती ठरलेलं असं तुम्हाला माहिती आहे. बऱ्याच लग्नांना ह्यांना ही जी राजकारण येतात ना, ज्यांना इलेक्शनला उभं राहायचे, ह्याच हेतून येतात. आपण मेल्यावर जे राजकारण येतात ना, ह्याच हेतून येतात की मैत्रीला आलतो, तुझ्या लग्नाला आलतो, दे मला मत. पैसे घे पण दे मला मत. ती एक वेगळा प्रकार राजकारण म्हणजे असा विषय. ह्या ठिकाणी असं घडलं की काम मिळालं पूनमला, जायला यायला लागली. 3-3.5 किलोमीटर अंतर शाळेपासून घराचं. टमटमने जावं लागायचं, थांबावं लागायचं स्पॉटला. 5ला शाळा सुटली की ती सगळ्या मुलांच्या बरोबर जायची. कधी शनिवारची 12:30ला सुटली तरी तिला यावं लागायचं, जावं लागायचं. पण 3.5 किलोमीटर त्याला प्रवास करावा लागायचा. 10 रुपये तिकीट. एक रिक्षावाला आहे, सत्येंद्र गुप्ता उर्फ संगम. ही जी पूनम काही नसलं तर तिच्याकडे एक गोष्ट, तिची जी शरीराचा बांधाव होता हा कमनीय होता. बांधायचे अनेक प्रकार आहे बरं. तुम्हाला स्त्री कळते का नाही काय? तुम्ही गडी आहे का, कोण आहे तुम्ही? सगळ्या गोष्टी जाणून घ्या लाईफमध्ये येऊन. परत आहे का आता? हे जीवन परत आहे का? जाणून घेत जा. पाहिजे असलेलं चांगलं राहतं. कमनीय बांधा हा एक प्रकार असतो. 36, 24, 36चं माप असे. काही पट्टीत वाढलं तरी मधलं कमी नाही व्हायला पाहिजे. वरचं वाढून द्या, खालचं वाढून द्या, पण मधलं माप हे कमीच पाहिजे. बेंबाटन डेरीन तसलं नाही पाहिजे, लक्षात घ्या. असा एक प्रकार असतो.
ते स्त्री मापात हा वेगळा विषय सांगतो मला एखाद्या दिवशी. इतकी ती कमनीय स्त्री आणि शीत पागळलं बा. पण ही बिगर लग्नाचं होतं हे महत्वाचं. रिक्षावालं होतं. रिक्षावाला हुशार राहत तुम्हाला माहिती. रिक्षावाल्याला लेनवाले जास्त लोकांचं, कारण रोज 10 प्रकारची लोक त्याच्या गाडीत बसतात. कोण काय विचारतं, कोण म्हणतं असं तसं, चांगले वाईट सगळ्या प्रकारची लोक. तसं रिक्षावाल्याचं तसं आहे, चांगले लोक आहेत, चांगले पण आहेत, वाईट पण आहेत. 10-20 रुपयासाठी 5 रुपयासाठी बांधणारे आहेत, उघडपणे बोलणारे आहेत, लांब देतो म्हणून तिथं सोडणार आहेत, जवळ जायचं असेल तरी शॉर्टकट लांबून 2 मीटर वाढवणार आहेत. हे चालतं सगळं. का सवाल पापी पेट का नाही, सवाल 90 का असतो. 90चे पैसे वरच्यावर काढायचे असतात, ते आतल्या काळात नाही. तुम्हाला जाऊ दे उईत चकना. हा मानला पाखरू तर लई जोरात आहे बा. ही कवा गळायला लागायचा आपल्या. पण प्रयत्ने वाळूचे कणरगडीता पाखरू सुद्धा मिळे, अशा ह्या म्हणेप्रमाणे प्रयत्न करायला हरकत आहे. आणि ते बी लागलं हाताला, नाही तर पण लई डोकं लावा. ती का पुढे स्टेशनला गेलं की लई रिपीट करते बा आपल्याला. हा पालथं जपावं लागेल तेल लावून, एवढं टिरी आणि त्यात. म्हणलं जमलं तर जमलं, काय ओळख पाडावं काय हरकत आहे. तिचा नेमका जाण्याचा येण्याचा टायमिंग बघितली, याची रिक्षा हजर जायच्या टायमाला. मला तुम्ही रोजच येता का? हा म्हणजे शाळा असल्यावर रोज यावं लागतं. माझं ते ह्याचं मी म्हणलं का इथं राहणार आहे तुमच्या गावापासून 6 किलोमीटर वरचे बघाईपासून. तुम्ही असं करत जाणार, रोज 10 रुपये सुट्ट नसतात, काय नसतात. तुम्ही महिन्याने देत जा पैसे, काय नाही हरकत. मी काय लोकांचा आहे काय, मी आपलाच आहे. असू दे असू दे. तिला वाटलं चांगला माणूस आहे बॉस तसं. मग त्या निमित्ताने इकडचं तिकडचं बोलणं. मुलं कितीला आहेत तुमची, आमचं काही मुलांचं तुला ते हागलंय तिथं पोरगं डुंगान द्यायला जातो का तू? तुला काय करायचे, तू आपला दांडा वड, हे चालव आणि हे जरी ॲक्सिलेटर कर. 3 टंगडी तुला, आणि 3 टंगडं माझ्याकडे रिक्षा होती MS 13 सोलापूर पासिंगची. पहिली गाडी मोटरसायकल तर रिक्षाच घेतली होती अख्खं गाव. त्यामुळे लोक मला एडी म्हणतात ऐकलं. मी माझ्या पैशाने घेतोय, माझी इच्छा होती मग सगळ्या गाड्या घ्यायच्या. मी लय गाड्या घेतल्या त्यापर्यंत. म्हणजे त्या संताप नंतर बंगारात गेल्या, पण सांगतो ती थोडं झटका मारला की ती 1 टंगडं उचललं त्या रिक्षाच. याला काय करायचे या संगमला. ती संगमचा कार्यक्रम खाता तो त्या बाईसाठी ती पार येडं झालं बा. तिचं बोलणं असं तसं. आणि बी जाताना आपली येऊ का म्हणायची. हळूहळू जी आता वल्या बाबळीचं लाकूड आहे किंवा एखादं झाड आहे, जमिनीत जर त्याचं दांडकं खोसलं तर कोमारा फुटतात का. ही एकमेकाकडे आकर्षित व्हायला लागले चांगले. महिना भरला, तिने 300 घेतलं आणि म्हणले ही माझं महिन्याचं भाडं. येडे का काय तुम्ही म्हणले. आता तुम्हाला गरज आहे, तुमचं नाही मिस्टर, तुम्ही एकट्या राहता, 2 सोन्यासारख्या मुलांची जबाबदारी तुमच्यावर. मला फार अशा गोष्टीचं वाटत, मी फार दायळू प्राणी आहे, नको मला तुमचे 300. माझ्या वतीने मुलांना कपडे न्या, खेळणी न्या, काही करा आणि ध्यानात ठेवा परत 10 रुपयाचं नाव काढायचं नाही. मला तुमचा दोस्त समजा. बरा म्हणाला मी तुमच्या भावासारखा आहे. का म्हणाला भावासारखा आहे. तो मला दोस्त समजा. ओळखून घेतलं लेडीज सुद्धा. ही लाड साठेत नाही, इकडून लाळ घालणारी ही बायांना, काय काय बायांना उशिरा काढतात, ही कळली पाहिजे, ध्यानात ठेवा. तो लागला हे करायला. हिला वाटलं माणूस चांगला आहे बा, अमकं तमकं. काही अडीअडचणीला जर 10-5 हजार लागले, आमच्या बायकोने म्हणला आत्ताच 40,000 रुपये बचत गट उचललेला आहे, माझ्याच नावावर आहेत पैसे. आमची बायको लय सरळ साधी, असं तसं. म्हणले कोणाची बायको? आमच्या भावाची. म्हणजे तुमचं माझं लग्न झालेलं नाही अजून. खरंच नव्हतं झालं, पण भावाच्या बायकोचं एकत्रित कुटुंब असं ह्या संगमचं. म्हणलं ते भावाची बायको आहे, ते आमचे एकत्रित कुटुंब, माझ्या नाव पैसे असतात. लागले 10-5. कसं असतं, दुखलं खुपलं, दवाखाना टाईम आला, आधार असावा. ह्या जगात कोण देतं का, काय देतं का मला सांगा. अशा प्रकारे तिला ती वेगळ्या प्रकारे त्यांनी टीच केलं मेंटली बरं का. हिला बी पटलं की बाबा खरंच आपल्याला उद्या जर 50,000 रुपये दवाखान्यात बारा सांगितलं, कुणाला मागणार आपण, आपली ताकद नाही, कोणतरी आधार असावा. अशा जी परिस्थितीतून ही बाई आकर्षित गेली त्याच्याकडे, तो आकर्षित गेला. दोघांचा चांगला रंगारंग चालू झाला. कोणत्या त्याबद्दल वाद नाही आपलं. तिची गरज आहे, त्याची गरज आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण हे संबंध अनैतिक आहेत, अनैसर्गिक आहे का नाही त्यांना माहीत, आपल्याला माहीत नाही. पण अनैतिक 100%. का? ते लग्नाचे नवरा बायको नाहीत महाराज. कारण ते एक बंधन असं बंधन आहे, खोटा उपटून निघून गेलं तर खोटी तुटत नाही ती. लग्नाची बरेच जण आज उशी घेऊन जातात, त्याला माहिती आहे काय परिस्थिती. एकदा गेली की गेली, परत नाही, असा विषय. पण चांगली त्यात गड्याचा बी दोष नाही. काही
म्हणजे अवलादीत अशा खतरनाक भेटतात बाया त्यांना, की ती बरोबर 498 हेन तेन. कधी गडी बी दुरीत नसतात. दारुडी बाकाली हान मार ही बाहेर लपडी करावी. म्हणजे असं आहे दुनियात अशी, कधी हे वाईट कधी ते वाईट. फक्त कायदा बायांच्या बाजून जास्त आहे बरं का, त्यांना ठेवा गाड्याचं मारा नाही भाऊ. आता यांचा रंगारंग चालू झाल्यावर यांच्या संबंधात शिथिलता आली. शिथिलता कशी आली, की जी त्यांनी आधी जी लक्ष द्यायचं होतं किंवा रात्रीचंच ह्याचला थोडं लांब जाऊन जायना पेट्रोल का अमकं तमकं एकत्र फिरायचं नाही, कोण काय म्हणे कोण काय, हे सुटून गेलं का काय कोण म्हणत नाही आणि लोकाला काय घेऊन देणं नसतं कोण काय, फक्त ती चर्चा करतात लांबून. ह्यो ती 2 लेकरं असताना हिच्या घरात डायरेक्ट मुक्कामाला यायला लागला बा. 9-10 वाजता यायचा, खायचा तिथंच, ती खोंड्या तिथंच करायचा, सकाळ आंघोळ तिथंच करायचा आणि मुका घेऊन निघून जायचा. नवरा बायको सारखं राहायला लागली ती. मग तर शेजारी गावातलेच जरा चर्चा, कोण आहे कोण, आमचा मावस भाऊ आहे म्हणली ती. हा येतो मावस भाऊ येतो, ठीक आहे भाऊ म्हणल्यावर का लोक गप असतात. भाऊ असा रोज 4 दिवसाला 8 दिवसाला 15 महिन्याला येईन भाऊ, रोजच कस काय येतोय भाऊ, म्हणजे असा बी विषय आहे ना. तिला काय लोकांना ते थांबवता येईना. मग हिच्या डोक्यात एक विषय तयार झाला, ते नियतीनेच दिला समजा. त्या बदल्यात ती थोडंफार पैसे द्यायचं, सगळं कोण काय फुकाट करत असतो, गाडी तर काय फुकाट नाही ते 1000 500 2000 जाऊन द्या म्हणतो. पण कसं घरच्यासारखी सोय झाली, इकडे तिकडे रोग घुसतोवर असं असतं. नियतीने हिच्या मनात, ह्या पूनमच्या मनात एक खटकी घातली आणि तेच पुढचं घटना घडायला कारणीभूत ठरली. बघा एखाद्या वाटत असं माझं लय वर्षापासून असं टकाटक चाललंय, थांब थोडा 2026 तुझ्या कार्यक्रम होणारच, थांब जरा. ती म्हणली आता हे असं कुठपर्यंत चालायचं, मी तुझ्यात इतकी गुंतले की तुझ्याशिवाय मी दुसऱ्या पुरुषाचा विचार करू शकत नाही. आता तू बी बेगर लग्नाचा आहे, तू माझ्याशी लग्न कर आणि ह्या पोरांचा बाप हो. आता अशी मागणी म्हणल्यावर ह्याला ह्या संगमला तिचं आतापर्यंत वस्त्रहीन देह दिसायचा, ती मजा दिसायची. पण मजाच्या मागं सजा कशी असते बघा. आता आता आली का पायाकडून, ए तू काही म्हणू नको बरं का. म्हणजे त्या संगमची अशी ते दुनिया बघितलेला, त्यांनी शेकडो पेशंट म्हणतो शेकडो पॅसेंजर गाडीत कोंबून इकडून काढल्यात, इकडून काय त्यात पैसे घेऊन. त्याला म्हणला नाही तुझ्या सगळं लग्न करायचं, ठीक आहे भाऊ तसं काय आपलं नाही, पोरांनी जबाबदारी नको भाऊ, माझी स्वतःची मुलं असावं, माझं बी लग्न व्हायचंय. याचा अर्थ तो फक्त भोगासाठी तिचा वापर करत होता, स्पष्ट आहे. लबाड आहे तो संगम, पोरं बेर मी स्वीकारणार नाही. नाही म्हणलं की मग तुम्हाला लगेच असं, तुम्हाला माहिती आहे कसं असतं. म्हणली तुला झोपायला बरं मजा वाटली का, हा आणि आता तू जबाबदारी बसून लांब पडतो काय, जमायचं नाही. हा मग तिने थोडी धमकी बी दिली. म्हणली नुसतं गावकरी करून मी पंच कमिटीत हा विषय मांडणार नाही, हा तर मी तुला पोलीस स्टेशन करून कोर्टात खेचीन किंवा पोलीस स्टेशनला विनयभंगाचा आब्रुगात माझा हे ठेवलं, समन ठेवलं वेळोवेळी, लग्नाचा आम्ही दाखवून असं केलं. आता तो रिक्षाला तर हुशारच आहे. म्हणला आता आपला पुरा पॅक झाला बा, टायर पॅक, इंजिन पॅक, सिंगल पिस्टन एक तर. म्हणला हा आपली रिक्षा पलटी झाली. म्हणला आता काय खरं नाही, आता मी काही जगत नाही. यातून बायका पोलीस स्टेशनला गेली की मला वावलाच म्हणला पोलिसांनी. आता आणि त्यांच्या तडाख्यात गेल्या ती काही सुट्टी नसते तिथं. हा म्हणजे आपल्यासाठी कायदा आहे, पण त्यांनी ठरवलं तो कायदा आहे, त्यांच्यासाठी कायदा नसतो काय कचून. आता परवा दिवशी एक जणाचा फोन आला मला की आमका तामका पोलीस दलामध्ये आणि त्यांनी 30 लाख रुपये जमीन खरेदी केली बघा. म्हणलं पगार किती, म्हणजे 65,000. किती वर्षात 30 लाखाची घेतली, म्हणले 2 वर्षात. कॅल्क्युलेशन करा जुळा ना काय झाला संजाट खात्याचा कुठतरी. असले बी पोलीस आहेत लक्षात घ्या, मारणाऱ्या प्रॉपर्टी मेवण्याच्या नावा प्रॉपर्टी आहेत. जाऊ द्या काय करायचे आपल्याला. हा पोरं अशी वाकडे तिकडे त्यांची तयार झाली ना, म्हणायचं ही पापाचं फळ, जाऊ द्या ते डोक्याला ताण आपले. पण असं आहे बघा. आणि आपण इथं शेतकरी उभं पीक गेल्यात ह्या गारपिटीने, तुम्हाला तुमची कुणालाही दया नाही, ध्यानात ठेवा. पांडुरंग फक्त देवळात ते, त्याला तुमची दया ह्या शेतकऱ्याचं कुणी नाही ह्या जगात, ध्यानात ठेवा. त्यांनी फक्त कष्ट करायचं आणि मारायचं बस. ह्या घटनेमध्ये त्या संगमने असा विचार केला की बाई तर काय हटणार नाही, पण बाईला एक आपण काम करू शकतो, तिचा आवाज कायमचा बंद करू शकतो. चुकला घडी, तारीख उजाडली 7 मार्च. म्हणला लग्न करून सगळं करी, मी विचार केलाय करायचंच बरं का.
अचानक नाही नाही म्हणणारा गडी जर हा म्हणायला लागला तर लगेच सावध व्हायचं काहीतरी ही. पण लोक भया किती बरं झालं, आता तू दोन हम दो आणि हमारे दो, तुझं एक पासून एखादं झालं तर झालं, ठीक आहे. फसली ना बाई, लागली तिथंच बाई फसली, गोड गोड बोलणं फसली. म्हणलं चला आपण जाऊ आता देवीला. आणि जंगल होतं, परिसर होता, त्या ठिकाणी ती देवीला म्हणून गेले आणि रिक्षा साईडला लावली. देवीला पाठीमागून रस्ता आहे, त्या ठिकाणी कुठेतरी मंदिर असन, आणि त्या देवीला त्याच्या जंगलात नेलं. जंगलात नेलं पण तिच्या गळा आवळून तिची हत्या केली त्या पूनमची. 2 लेकरं घरी बरं का. हत्या केली. त्याच्यानंतर तो मृतदेह त्यांनी तिच्याच साडीने फाशी दिला, लटकावला, गेला निघून तिथं. 7 मार्च पासून बेपत्ता झालेली पूनम 8 मार्च म्हणजे पोर रडायला लागली ना, ती शेजारच्या मानली कोण येईना काय व्हायना. आता शेजार धर्म तेवढं काम करतात आणि पोरं रडतात, दोन्ही बी तपास नाही. फोन लावता, फोन स्विच ऑफ. शेजाऱ्यांनी पोरं ताब्यात घेतली, पाटकुनी पोलीस स्टेशनला खबर दिली. पोलीस स्टेशन म्हणजे मुलं राहून द्या इथंच, त्यांनी तक्रार वगैरे लिहून घेतली. आई पोलीस स्टेशनच्या टीमनी इतकं सुपर काम केलं तुम्हाला सांगतो की 8 ते 9 दिवसापर्यंत ह्या घटनेचा कुठला उलगडला. त्यांनी चालू होते त्यांचे प्रयत्न करायचे, पण लागलं नव्हतं. नंबर 1 तिच्या सिव्हिलन्सवर दाखवत होता. सिव्हिलन्स म्हणण्यापेक्षा त्या जी व्यक्ती बेपत्ता आहे त्या नंबरवर पाहिलं जातं की कुणाचे कॉल येतात, सगळे कॉल चेक केले जातात, कुणाचे जास्त येतात ते बी पाहिलं जातं. सगळं पाहिलं त्यांनी. आणि मग त्यांच्या डोक्यात हा आला, रताळ्या येऊ रिक्षा ड्रायव्हर, हा हे जास्त आहे काय संशय येतात त्यांना, ते बघावं लागतं. पण पळून गेली का काय. पण एक आई, पोलिसांना असं वाटतं आई 2 लेकरं सोडून कशी जाईन, हा ते सांभाळायला कुणीच नाही त्यांचा. कुणी असतं म्हातारी तर पळून जाईन समजा, पोरांना आधारच नाही कुणाचा, कशी जाईन. थोडं विचार करतोय, तेवढ्यात गुराख्यांना त्याची बॉडी सापडली, ते वासन मासे आणतीन, बेकार काम. आता ती बघितल्या मग मृताची ओळख, पीएमचा रिपोर्टने स्पष्ट सांगितलं की आधी गळा आवळून हत्या आहे आणि नंतर लटकावलेलं आहे. इतकं क्लिअर कळतं बरं का आजकाल, सायन्स एवढं पुढे गेलंय. बरोबर. मग रिक्षा सोडून दिली, फक्त याला उच्चारला. हा रिक्षा म्हणले आता काय, तिला दरवाजा नसतो पेकायला, तिच्या शेटावर बी धुळे, सगळी धुळे, चाकातली हवामानच कमी होती, तुम्हाला माहिती नाही. चांगल्यांची झाली, खाकाने आत पडली. उचलला विदाऊट रिक्षा. मीटर टाकायचाच कळला नाही याला, कुठं टाकावं कधी टाकावं, सोपं आहे काय. गेला. आता रापकावल्या होती झालं, ती एक तर पहिलं अर्ध नेलं जातं पोलीस म्हणल्यावर, आणि मग खून करायला बरं वाटतंय का. इतका परफेक्ट गुतावलाय आता ती पीसी मध्ये, म्हणजे पोलीस कस्टडी मागून घेतली कोर्टाने. मर्डरचा गुन्हा असल्यामुळे लगेच दिली पीसी मध्ये. आता उद्या परवा त्याची पीसी संपन, मग काय होईल ते निर्णय. पण संपूर्ण पुरावे, साक्षीदार हे सगळं पोलिसांनी परफेक्ट केस केली आणि अशा प्रकारे हा संगम आत गेला. त्याच्यामुळं माझं येण्याचं आहे का, जगात काही चांगलं करा, वाईट करा, कमी करा, जास्त करा, काही करा, पण लफडं कधी करू नका. रामकृष्ण हरी माऊली.